अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज आपण बघणार आहे आपल्या बायकांसाठी जो सगळ्यात मोस्ट कम्फर्टेबल आणि सगळ्यात जास्त घातला जाणारा सगळ्यात जास्त घेतला जाणारा ऑप्शन म्हणजे कुर्तीज। फिटिंग साठी असेल, दिवसभर घरी घालण्यासाठी असेल, ऑफिस साठी असेल, ट्रॅव्हलिंग साठी असेल, पार्टी फंक्शन साठी असेल, कुर्ती इतकं स्टायलिश आणि कुर्ती इतकं कम्फर्टेबल दुसरं काही नसतं। आपण साडी वगैरे कित्येकदा प्रिफर करतोच, पण सगळ्यात निवांत सगळ्यात छान वाटतं ना, पास बाबा आता कंटाळा आला, बाकी सगळ्या हेवी कपड्यांचा कंटाळा आला, साधी सिंपल एखादी कुर्ती आणि बॉटम घातली की आपला दिवसभराचा थकवा कमी होतो। त्यामुळेच आज आपण बघणार आहेत 3 कुर्तीचे पॅटर्न। तुम्ही थोड्याशा जाड असाल किंवा बारीक असाल, उंच असाल किंवा थोडीशी हाईट कमी असेल, कोणत्याही बॉडी शेपला, कोणत्याही बॉडी टाईपला जे सगळ्यात छान दिसतात, प्रचंड कम्फर्टेबल आहेत आणि अतिशय स्टायलिश दिसतात, अशा 3 कुर्ती पॅटर्न। कोणते हे पॅटर्न आहेत, पटकन सुरुवात करूया। हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर। मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज। तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही नवीन व्हिडिओ मिस होणार नाही। सो नंबर 1, ए लाईनच्या कुर्ती। प्रत्येक बॉडी टाईपला, प्रत्येक व्यक्तीला छान दिसणाऱ्या, भले उंची कमी असो किंवा जास्त, थोडंसं वजन वाढलेलं असेल, बॉडी शेप कोणताही असेल, भले तुम्ही पियर शेप मध्ये असाल, ऍपल शेप मध्ये असाल किंवा इन्व्हर्टेड ट्रायंगल असाल, कोणत्याही बॉडी शेपला अतिशय छान दिसणाऱ्या म्हणजे ए लाईनच्या कुर्तीज। कशा असतात या कुर्तीज, तर या टाईपच्या। आता दिसताना थोडासा फेंट दिसणार आहे, कारण याचा कलर खूप अगदी फेंट आहे। या प्रकारच्या ज्या आपल्या बस्ट पर्यंत थोड्याशा फिट असतात आणि खाली छान असा त्यांचा फ्लेअर असतो। बघा ना, जरी थोडंसं पोट वाढलेलं असेल किंवा थोडेसे हिप्स वगैरे जास्त जाड झाले असतील किंवा थोडं वजन वाढलंय, हाईट पण कमी, अशा वेळी सुद्धा ए लाईन कुर्ती अतिशय सुंदर, अतिशय स्टायलिश दिसतात। कोणत्याही बॉडी शेपला या अतिशय छान मॅच होतात आणि त्यासोबतच जरी वजन वाढलं असलं तरी यांचा जो फ्लेअर आहे, यांचा जो पॅटर्न आहे किंवा यांचा जो शिवण्याचा प्रकार आहे, जो आपल्या हिप्स पासून किंवा आपल्या कमरेपासून जो फ्लेअर होत जातो, त्याच्यामुळे या कुर्तीज प्रत्येक बॉडी शेपला अतिशय छान दिसतात। यांच्यामधल्या इतक्या युनिक डिझाईन्स, इतक्या युनिक स्टाईल मिळतात ना। तुम्ही अशा बघा ना, ही फ्रंट कटची आहे, या प्रकारची घेऊ शकता, साधी सिंपल ए लाईन घेऊ शकता, तीही छान दिसते। त्यासोबतच त्यांच्यावरती मॅच करताना ना तुम्ही स्ट्रेट पॅन्ट मॅच करू शकता किंवा लेगिन्स घालू शकता आणि साधी सिंपल ए लाईन कुर्ती जरी असली तरी तिला अतिशय स्टायलिशपणे कॅरी करू शकता। सो या प्रकारची एक तरी ए लाईन कुर्ती तुमच्याकडे असायलाच हवी। नंबर 2, सगळ्यात क्लासिक दिसणारी आणि सेकंड म्हणजे स्ट्रेट कट कुर्ती। अगदी वरतीपासून ते अगदी खालीपर्यंत एकसारखा स्ट्रेट पॅटर्न असणारी, स्ट्रेट कट असणारी या प्रकारची कुर्ती सुपर इलिगंट दिसतेच, पण त्यासोबत थोडासा ऑफिशियल लुक हवा असेल, थोडासा असा छान सोफिस्टिकेटेड लुक हवा असेल, या कुर्तीज अतिशय सुंदर दिसतात। कोणताही बॉडी शेप असला तरी या कुर्ती अगदी छान दिसतातच आणि आपल्याला थोडंसं जरी वजन वाढलं असेल, पोट थोडंसं वाढलं असेल किंवा बस्ट लाईन थोडीशी मोठी असेल तरी या कुर्तीमुळे थोडासा छान बॅलन्स आणि एकसारखा स्ट्रेट लुक मिळतो। या कुर्ती तुम्ही पलाझो सोबत मॅच करू शकता, जीन्स सोबत घालू शकता, अगदी छान दिसतात। यांच्यासोबत लेअरिंग करू शकता तुम्ही जॅकेट्स वगैरे घालून। एखादी जर अशी स्लीवलेस वगैरे जर स्ट्रेट कुर्ती असेल ना, याच्यासोबत पलाझो घातली तर थोडासा फेस्टिव्ह लुक होतो, जीन्स घातली तर छान असा कॅज्युअल आउटिंगचा लुक होतो। तेच थोडंसं फॉर्मल लुक करायचंय तर स्ट्रेट पॅन्ट मॅच करा, ती पण अतिशय छान दिसते, किंवा साधी सिंपल लेगिन्स मॅच करा आणि मस्त असा ऑफिशियल लुक तयार होतो। त्यामुळे अशा स्ट्रेट पॅटर्नची एक तरी कुर्ती आपल्याकडे असायला हवी। त्यामुळे कोणताही जरी बॉडी शेप असेल, एक जर तुमच्याकडे स्ट्रेट पॅटर्नची कुर्ती असेल तर ती तुम्हाला अतिशय छान आणि प्रपोर्शनेट लुक देते। त्यामुळे सेकंड अशी स्ट्रेट पॅटर्नची एक तरी कुर्ती तुमच्याकडे असायलाच हवी। आणि नंबर 3, माझी सगळ्यात फेवरेट आणि बहुतेक सगळ्या मुलींना ज्या पॅटर्नच्या कुर्ती आवडतात ती म्हणजे 3rd नंबरची आपली अनारकली पॅटर्नची कुर्ती, किंवा छान अशी खाली फ्लोई असणारी, मस्त असा घेर असणारी कुर्ती। या कुर्तीज बघा ना, प्रत्येकीला अट्रॅक्ट करतात। दुकानात जेव्हा आपण मॅनिक्युअर्सला लावलेल्या बघतो या प्रकारच्या कुर्ती, असं वाटतं आपल्याकडे एक तरी अशी असायलाच हवी यार। यातले सुंदर सुंदर कलर पॅटर्न्स किंवा याचे जे थोडेसे स्कर्ट टाईप पॅटर्न येतात किंवा वरती मस्त असं वर्क असतं बस लाईन पर्यंत आणि खाली छान यांचा घेर असतो, या प्रकारच्या कुर्ती आपल्या प्रत्येकीला अट्रॅक्ट करतातच। तुम्हाला अनारकली कुर्ती आवडतात का? आवडत असतील तर कमेंटमध्ये फक्त यस टाईप करा किंवा छान असं हार्ट टाईप करून पाठवा, म्हणजे मला कळेल की माझ्यासोबत आणखीन अशा कोण कोण आहेत ज्यांना अनारकली पॅटर्नच्या कुर्ती प्रचंड आवडतात। सो या पॅटर्नच्या कुर्ती पण तुम्ही अगदी कोणताही जरी तुमचा बॉडी शेप असेल तरी तुम्ही वापरू शकता, त्या अतिशय छान आणि अतिशय क्लासी दिसतात। थोडासा जर फंक्शनल लुक हवा असेल तर
तर या कुर्तींना तर ऑप्शन नाही. त्यातल्या त्यात जर तुम्ही थोडेसे हेवी बस लाईन वगैरे असेल तर या पॅटर्नच्या कुर्ती वापरल्या तर त्या थोड्याशा वापरताना ना वरती थोड्याशा फिट असणाऱ्या वापरायच्या, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं लुक थोडासा तरी, किंवा पोटावरती थोड्या फिट असणाऱ्या वापरायच्या, त्याच्यामुळे लुक बॅलन्स व्हायला मदत होते. कारण हा मग ब्रॉड दिसतो हा भाग, त्याच्यानंतर खाली जो फ्लेअर असतो त्याच्यामुळे ते प्रपोर्शन आपलं छानपैकी मॅच होतं. सो या प्रकारची तुम्ही कुर्ती घेऊन ठेवू शकता जी तुम्हाला अतिशय छान आणि युनिक लुक देते. एक जो यांचा फ्लेअर असतो, एक जो यांचा छान असा फील असतो ना, त्याच्यामुळे वावरायला वगैरे अतिशय सोप्या जातात. कोणती एखादी साधी सिंपल स्ट्रेट पॅन्ट मॅच केली किंवा यांच्यासोबत तुम्ही लेगिन्स मॅच केली तरी या कुर्ती प्रचंड सुंदर आणि क्लासिक लुक देतात. त्यामुळे या प्रकारची एकतरी कुर्ती आपल्याकडे असायलाच हवी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या कोणत्याही बॉडी शेपला, कोणत्याही मुलीला, कोणत्याही स्त्रीला अतिशय सुंदर दिसणाऱ्या आणि आपल्याकडे असायलाच हवा अशा पॅटर्न असणाऱ्या 3 मस्ट हॅव कुर्तीज. या कुर्तीज तुम्हाला कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब करा. बाय द वे, आजचा हा ब्ल्यू ड्रेस तुम्हाला कसा वाटतं? हा ब्ल्यू ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये छान असं ब्ल्यू हार्ट टाईप करून पाठवा. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.